चौदगोल मराठी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. MPSC कंबाईन ग्रुप बी इतिहास इयत्ता 5वी आपण स्टेट बोर्डपासून सुरुवात करत आहोत. इयत्ता 5वीचा आपण कसे घडलो परिसर अभ्यास भाग 2 आज बघणार आहोत. तुम्हाला डायरेक्टली कधी बेसिकवरून क्वेश्चन विचारला जातो आणि तुमच्या कन्सेप्ट पण क्लिअर झाल्या पाहिजे, त्यामुळे आपण अगदी बेसिकपासून सुरुवात करतो आहे. बघा, या चॅप्टरमध्ये आपण काय काय शिकणार आहोत. सर्वात पहिले आपण इंडेक्स बघूया. इतिहास म्हणजे काय, इतिहास आणि कालसंकल्पना, पृथ्वीवरील सजीव, उत्क्रांती, मानवाची वाटचाल, अश्मयुग, दगडाची हत्यारे, निवारा ते गाव, वसाहती, स्थिर जीवनाची सुरुवात, स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती आणि ऐतिहासिक काळ. तर एकाच लेक्चरमध्ये आपण एक पूर्ण बुक कंप्लीट करणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आणि खूप इम्पॉर्टंट अशी ही सिरीज आपण सुरुवात करत आहोत. त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. इतिहास म्हणजे काय, आपण यामध्ये काय करणार आहोत, इम्पॉर्टंट पॉईंट बघणार आहोत, त्यावर कसे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात हे सुद्धा बघणार आहोत. इतिहास म्हणजे काय, इतिहास भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारे काय शास्त्रे, इतिहासाची शास्त्रीय पद्धत. त्यानंतर इतिहास आणि आपण, भूतकाळ आणि भविष्यकाळ आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. सर्वात पहिले बघा, इतिहास भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारे शास्त्रे. गेल्या वर्षी 4थ्या इयत्तेत आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आणि त्यांचे स्वराज्य स्थापनेचे कार्य यांचा अभ्यास केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा काळ म्हणजे आजपासून सुमारे 400 वर्षापूर्वीचा काळ, यालाच आपण काय म्हणतो, 400 वर्ष जुना किंवा 400 वर्षापूर्वी होऊन गेलेला काळ असेही म्हणतो. तर हे लक्षात ठेवायचं, 400 वर्षापूर्वी होऊन गेलेला काळ हे कशाहून आपण कोणत्या काळाला म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा काळ. ओके, म्हणून शकतो आपण व्यवहाराच्या सोयीसाठी काळाचे वेगवेगळ्या पद्धतीने भाग पाडत असतो. आता, थोड्या वेळापूर्वी, थोड्या वेळानंतर, किंवा आज, काल, उद्या, किंवा या वर्षी, पुढील वर्षी इत्यादी शब्द प्रयोग करताना आपल्याला नकळत आपण मनातल्या मनात काळ मोजत असतो. यालाच आता, आपण, आता, आज, या वर्षी इत्यादी शब्दांनी लक्षात येणारा काळ म्हणजे वर्तमान काळ. म्हणजे आता आपण जे जगतोय, आज आपण काय करतो ते काय आपलं वर्तमान आहे. थोड्या वेळापूर्वी, आता थोड्या वेळापूर्वीचा काळ, गेल्या वर्षीचा इत्यादी काळ आहे भूतकाळ. आता आजचा, कालचा काळ, कालचा दिवस काय झाला तुमचा, तो भूतकाळातला. ठीक आहे. त्यानंतर थोड्या वेळानंतर उद्या, पुढील वर्षी म्हणजे उद्या काय होणार आहे ते काय झालं तुमचं भविष्यकाळ. म्हणून गेलेला क्षण हा भूतकाळ असतो, आत्ताचा चालू क्षण काय असतो, वर्तमान काळ असतो, आणि भविष्यकाळ हा अजून यायचा असतो. भूतकाळात अनेक घटना घडून गेलेल्या असतात. उदाहरणार्थ, आज आपले वय 10 वर्ष असेल तर आपल्या जन्माची घटना भूतकाळात 10 वर्षापूर्वी घडली असा त्याचा अर्थ होईल. त्याचप्रमाणे 10 वर्षांनी म्हणजे भविष्य काळात आपले वय 20 वर्ष असेल, आपल्या जन्म दिवसापासून आत्तापर्यंतचा म्हणजे निघून गेलेला काळ हा आपला म्हणजे एका व्यक्तीच्या आयुष्यातला काय भूतकाळ होय. त्याचप्रमाणे भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला काय म्हणतात, इतिहास म्हणतात. तर इतिहास कशाला म्हणतात असं तुम्हाला क्वेश्चन विचारला तर काय, भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला, किंवा तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं, भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला काय म्हणतात, इतिहास म्हणतात. इतिहासाची शास्त्रीय पद्धत. इयत्ता 3री व 4थीमध्ये परिसर अभ्यास या विषयाच्या पाठ्यपुस्तकात आपल्याला वेगवेगळ्या शास्त्रांची ओळख झालेली आहे. कोणताही पुरावा प्रत्यक्ष प्रयोगांच्या कसोट्यावर पुन्हा पुन्हा तपासून पाहता येणे हे या सर्व शास्त्राचे वैशिष्ट्य असते. प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला काय म्हणतात, शास्त्रीय पद्धत म्हणतात. तर शास्त्रीय पद्धत कशाला म्हणतात हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर आपल्या जन्मापासूनच अनेक गोष्टी आपल्याला माहीत नसतात. असे असले तरी आजी आजोबा, आई वडील इत्यादी माणसे आपल्या लहानपणीच्या गमतीच्या गोष्टी सांगत असतात. त्या गोष्टी त्यांच्या आठवणीत असतात. एकाच गोष्टीची आठवण वेगवेगळ्या व्यक्ती सांगतात तेव्हा त्यांच्या सांगण्यात थोडाफार फरक असू शकतो. आता बघा, एखादी गोष्ट आहे तुम्ही तुमच्या मैत्रिणीला सांगितली, आता ते त्याच्या दुसऱ्या मित्रमैत्रिणीने सांगणार तर त्यामध्ये थोडासा फरक असेल, जे तुम्ही सांगितलं त्यापेक्षा थोडंसं वेगळ्या रीतीने ते सांगतील. अशा वेळेस नेमकी बरोबर कोणती असा प्रश्न आपल्याला पडतो. थोडाफार फरक असतोच. आता योग्य कोणतं ते आपल्याला
काय होतं, बरोबर कोणते असा प्रश्न पडतो. नेमकं बरोबर कोणते हे ठरवण्यासाठी सांगितल्या गेलेल्या गोष्टीचा बारकाईने तपासणी करावी लागते. भूतकाळातील घटना पुन्हा जशाच तशा घडवून आणण्याचा प्रयोग करणे शक्य नसते. त्यामुळे इतिहास मांडण्याची पद्धत इतर शास्त्रापेक्षा वेगळी आहे. असे असेल तरी त्यातील पुरावा शोधण्यासाठी, तपासण्यासाठी आणि जुळवण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा उपयोग केला जातो. त्यासाठी कोणत्या पद्धतीचा उपयोग केला जातो हे तुम्हाला माहिती पाहिजे. कसला? शास्त्रीय पद्धतीचा. त्यासाठी आवश्यकता असेल तर इतर शास्त्राची मदत घेतली जाते. हे सरळ विचारात घेऊन इतिहास हे एक शास्त्र आहे असे म्हटले जाते. तर इतिहास काय आहे? एक शास्त्र आहे. इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही, हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. बघा, इतिहासाची साधने, भांडी, नाणी, ग्रंथ व हस्तलिखिते. इतिहासाची साधने हे ताम्रपट, प्राचीन वस्तू, वास्तू, शिल्पे, भांडी, नाणी, कोरी उल्लेख, ताम्रपट, आताच आपण बघितले चित्रात, ग्रंथ, हस्तलिखिते, लोकांच्या स्मरणात असलेल्या कथा, कहाण्या, लोकगीते इत्यादी इतिहासाची साधने. इतिहासाची साधने कोणती हे तुम्हाला माहिती पाहिजे. या साधनांचे भौतिक, लिखित आणि मौखिक असे 3 प्रकार पडतात. मग इतिहासाच्या साधनांचे कोणते 3 प्रकार पडतात हे जर तुम्हाला विचारलं तर कोणते? भौतिक, लिखित आणि मौखिक. त्यानंतर भूतकाळात नेमके काय आणि कसे घडले याचा शोध घेण्यासाठी या साधनांमधून मिळणाऱ्या पुराव्यांच्या खरेखोटेपणाची कसून तपासणी केली जाते. कसोटीला उतरलेल्या पुराव्यांच्या आधारे भूतकाळातील घटना क्रमवार जुळवून इतिहासाची मांडणी केली जाते. ही शास्त्रीय पद्धत होय. त्यानंतर इतिहास आणि आपण. शास्त्राच्या अभ्यासामुळे आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. उदाहरणार्थ पर्यावरणशास्त्र. पर्यावरणशास्त्र ज्याप्रमाणे पर्यावरणाची हानी, प्रदूषण यासारखे प्रश्न आणि त्यावरील उपाय यांचा अभ्यास करते, त्याप्रमाणे प्रत्येक शास्त्र आपापल्या विषयांचा अभ्यास करते. इतिहास भूतकाळातील घटनांचा अभ्यास करतो. माणसाच्या व्यक्तिगत किंवा सामूहिक कृतीच्या परिणामातून मानवी समाजाच्या प्रगतीसाठी पोषक किंवा हानिकारक वातावरण निर्माण होत असते. त्याचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होत असतो. उदाहरणार्थ एखाद्या गावातील लोक एकजुटीने एकमेकांच्या साहाय्याने जेव्हा सगळी कामे पार पाडतात तेव्हा गावाचा विकास उत्तम रीतीने होतो. परंतु गावातील लोकांमध्ये काही कारणाने एकजूट झाली नाही तर मात्र गावाचा विकास अडथळे येतात. भूतकाळातील मानवी समाजाचे विचार, कृती आणि कृतीचे परिणाम याचा शोध घेऊन अनेक प्रश्नांची उत्तरे इतिहासात शोधतो. इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट काय, अनिष्ट काय यांचा अभ्यास करणे शक्य होते. वर्तमान काळात आपण कसे वागल्याने भविष्यकाळ चांगल्या प्रकारे घडवता येईल हेही इतिहासाच्या अभ्यासातून समजते. बघा, आता आपण जर चांगला वागलो तर काही दिवसांनी आपला भूतकाळ हा कसा असेल? चांगला असेल. कारण आता आपण चांगलं वागलो, आपण आता वर्तमानमध्ये वागतोय आणि काही दिवसांनी हेच आपलं वर्तमान आपलं भूतकाळ बनणार आहे. भूतकाळ होऊन गेलेल्या थोर व्यक्तींच्या चरित्रातून स्मृती आणि प्रेरणा मिळवून देण्याचे कार्य इतिहास करतो. इतिहासामुळे आपली आणि इतर संस्कृती यांच्यात झालेली देवाणघेवाण आणि मानवी संस्कृतीच्या विकासाची वाटचाल समजते. तसेच माणसाच्या जीवन पद्धतीत कसे बदल होत गेले हे सुद्धा समजून घेता येते. प्रत्येक गावाचा, जिल्ह्याचा, राज्याचा आणि देशाचा स्वतंत्र इतिहास असतो. तसेच पृथ्वीवरील डोंगर, जलाशय, प्राणीसृष्टी, माणूस या सर्वांचा स्वतंत्र इतिहास असतो. प्रत्येक शास्त्राचाही स्वतःचा इतिहास असतो. त्याच्या आधारे मानवी संस्कृतीत महत्त्वाचे बदल घडवून आणणाऱ्या अनेक शास्त्रीय शोधांची आणि ते शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांची माहिती आपल्याला मिळते. त्यानंतर भूतकाळ आणि भविष्यकाळ. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हे विविध घटनांच्या अखंड साखळी जोडलेले असतात. उदाहरणार्थ स्वातंत्र्य मिळण्यासाठी भारतीयांनी सरकारविरुद्ध लढा दिला ही ऐतिहासिक कृती आहे. त्यामुळे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला. बघा, इथे एक तुम्हाला महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा. भारत देश केव्हा स्वतंत्र झाला? 15 ऑगस्ट 1947 रोजी. असे म्हणता येईल की स्वातंत्र्य प्राप्ती ही घटना स्वातंत्र्य लढा या कृतीचा परिणाम आहे.
आपल्या आसपास घडणाऱ्या अनेक घटना अशा पद्धतीने आपण पूर्वी केलेल्या कृतीशी जोडलेल्या असतात. त्यामुळे आपल्याला हेही कळते की पूर्वी केलेल्या म्हणजे भूतकाळातील कृतीवर भविष्यकाळ अवलंबून असतो. इतिहासाच्या अभ्यासातून आपण हे शिकतो. उदाहरणार्थ, फार पूर्वीच्या काळी मानवाने आसपासच्या परिसरात उपलब्ध असलेल्या साहित्यातून हत्यारे निर्माण करण्याची कला आत्मसात केली. अग्नीचा वापर कसा करावा हे शिकून घेतले. बघा इथे भूतकाळातील शोध आणि तंत्रज्ञान. त्याने पुढे चाकाचा शोध लावला. पुढच्या पिढ्यांना अशा गोष्टींमध्ये भर घातली. मानवाच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासाच्या जोडीने तंत्रज्ञानही विकसित होत गेले. ही प्रक्रिया अजूनही अखंडपणे सुरूच आहे. भूतकाळातील शोधांच्या आधारानेच पुढचे नवनवीन शोध लावणे शक्य असते. वर्तमान काळातील शोध आणि तंत्रज्ञान. त्यानंतर सेकंड चॅप्टर बघा, इतिहास आणि कालसंकल्पना. यात आपण काय शिकणार आहोत? काळाची विभागणी आणि कालरेषा, कालगणना आणि कालगणनेच्या पद्धती, इतिहासाची कालविभागणी, कालमापनाच्या वैज्ञानिक पद्धती आणि कालनिश्चिती. काळाची विभागणी आणि कालरेषा बघूया. काळ समजावून घेण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. काळ अखंड असतो, पण आपल्या सोयीसाठी आपण त्याचे विभाजन करतो. काळाचे विभाजन आपण कोणत्या उद्देशाने आणि कोणत्या पद्धतीने करतो यावर काळ समजावून घेण्याची पद्धती अवलंबून असतात. उदाहरणार्थ, सूर्योदय झाला की आपण म्हणतो दिवस उजाडला, सकाळ झाली. सूर्यास्त झाला की आपण म्हणतो दिवस मावळला, संध्याकाळ झाली. दिवस मावळून संध्याकाळ झाली की थोड्याच वेळात अंधार पडून रात्र होते. म्हणजेच आपण काळाचे विभाजन दिवस आणि रात्र या दोन घटकांमध्ये केले असा त्यांचा अर्थ होतो. आपली पृथ्वी एका ठराविक गतीने स्वतःच्या आसाभोवती फिरते, तसेच ती सूर्याभोवतीही फिरते. सूर्य हा सूर्यप्रकाशित आहे. सूर्यकिरणांपासून सतत प्रकाश मिळतो, तरीही आपल्याला मात्र फक्त दिवसा प्रकाश दिसतो आणि रात्री अंधार. हे कसे घडते? पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फिरत असते तेव्हा ती स्वतःभोवतीही फिरत असते. जेव्हा तिचा एक भाग हा सूर्याकडे असतो तेव्हा तिथे काय असतं? उजेड असतं. आणि जेव्हा दुसरा भाग हा सूर्याच्या अपोजिट साईडला असेल तेव्हा काय असतं? अंधार असतं. तिथे बघा, पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती फिरत असताना तिचा जो पृष्ठभाग सूर्यासमोर येत राहतो तेथे उजेड जातो आणि जो भाग सूर्यापासून दूर जातो तिथे अंधार जातो. पृथ्वीच्या स्वतःच्या आसाभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण होण्यास 24 तासांचा अवधी लागतो. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं विचारलं जातं. आणि सुमारे 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र असा हा अवधी असतो. अशा प्रकारचा एक दिवस आणि एक रात्र मिळून होणाऱ्या काळालाच व्यापक अर्थाने एक दिवस असे म्हणतात. असा एक दिवस म्हणजे एक वार होय. सोमवार ते रविवार असा 7 वारांचा एक आठवडा, 2 आठवड्यांचा एक पंधरवाडा आणि 4 आठवड्यांचाच म्हणजे 2 पंधरवाड्यांचा एक महिना आणि 12 महिन्यांचं एक वर्ष. अशा पद्धतीने आपण काळाची क्रमवार विभागणी करतो. वर्षामागून वर्ष संपत 100 वर्षाचा काळ संपला की एक शतक पूर्ण होते. तर एक शतक केव्हा पूर्ण होते लक्षात ठेवायचं. अशा 10 शतके म्हणजे 1000 वर्ष संपले की एक सहस्रक पूर्ण होते. बघा, हे लक्षात ठेवायचं. सहस्रक केव्हा पूर्ण होते? 1000 वर्ष संपले की. काळाच्या अशा विभागणीला एक रेखिक विभागणी म्हणतात. इसवी सनाचा काळ. तर आता काय बघणार आहोत आपण? इसवी सनाचा काळ. एक रेखिक विभागणीत एका पाठोपाठ येणाऱ्या वर्षाचा क्रमवार मांडणी केली जाते. इतिहासाच्या पुस्तकामध्येही एका पाठोपाठ घडलेल्या घटनांची साखळी अशाच एक रेखिक पद्धतीने क्रमश मांडलेली असते. त्यासाठी सर्वसाधारणपणे इसवी सनाचा उपयोग केला जातो. आपण वापरतो ती दिनदर्शिका इसवी सणावर आधारलेली असते. येशू ख्रिस्तांच्या स्मरणार्थ इसवी सणाची सुरुवात झाली. बघा, कोणाच्या स्मरणार्थ इसवी सणाची सुरुवात झाली? तर येशू ख्रिस्तांच्या. हे लक्षात ठेवायचं. क्वेश्चन विचारला जातो. मराठीतील इसवी हा शब्द येशू या नावाशी संबंधित आहे. तर बघा, हे सुद्धा तुम्हाला मराठीतील इसवी हा शब्द कोणाच्या नावाशी संबंधित आहे? येशू. हे लक्षात ठेवायचं. ज्या वर्षापासून इसवी सणाची सुरुवात झाली ते इसवी सणाचे पहिले वर्ष. त्या वर्षाची सुरुवात 1 या संख्येने दाखवली जाते. नंतर येणाऱ्या प्रत्येक वर्षाची क्रमसंख्या पुढच्या दिशेने चढत जाते. इसवी सणाच्या पहिल्या 100 वर्षाचा म्हणजे पहिल्या शतकाचा काळ हा इसवी सन 1 ते 100 असा लिहिला जातो. इसवी सणाच्या पहिल्या सहस्र काळाचा काळ 1 ते 1000 असा लिहिला जातो. इसवी सणापूर्वीचा काळ
तर इसवी सणापूर्वीचा काळ, त्यानंतर इसवी सणापूर्वीचा काळ. इसवी सणाच्या सुरुवात होण्यापूर्वीचा काळाला इसवी सन पूर्व काळ म्हणतात. आत्ताच आपण बघितलं इसवी सनचा काळ 1 पासून सुरुवात होते आणि नंतर ते वाढत जाते. पूर्वीचा काळाला इसवी सन पूर्वीचा काळ असे म्हणतात. ह्या काळातील वर्ष मोजताना प्रत्येक वर्षाची क्रमसंख्या उतरत्या पद्धतीने मांडली जाते. बघा इथे काय उतरत्या पद्धतीने, तिथे काय चढत्या पद्धतीने. इसवी सनापूर्वीच्या पहिल्या शतकाची सुरुवात ही 100 पासून झाली तर 1 पर्यंत पूर्वी झाले, तर ते इसवी सन 1 पूर्वी या वर्षी संपले. म्हणजे इथे काय आहे तुमचा उतरता क्रम आहे आणि तिथे काय आहे चढता क्रम. तसेच इसवी सनापूर्वी पहिल्या सहस्त्रकाची सुरुवात इसवी सन पूर्व 1000 या वर्षी झाली, ते इसवी सन पूर्व 1 या वर्षी संपले. बघा हा पॉईंट लक्षात ठेवायचे, केव्हा झाली. चढता आणि उतरता क्रम कशाला म्हणतात हे सुद्धा, चढता आणि उतरता क्रम कुठे हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं. ही इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचं. आणि इसवी सनापूर्वीच्या पहिल्या सहस्त्रकाचा काळ म्हणजेच 1000 ते 1. इसवी सनापूर्वीचा कालखंड लिहिण्याची पद्धत आपण काही उदाहरणाच्या साहाय्याने समजून घेऊ. इसवी सनापूर्वीचा कालखंड लिहिण्याची पद्धत आपण काही उदाहरणाच्या साहाय्याने समजून घेऊ. वर्धमान महावीरांचा जीवनकाल इसवी सन पूर्व 599 इसवी सन पूर्व 527 असा लिहिला जातो. बघा इथे तुम्हाला लक्षात येते 599 पासून सुरुवात झाली आणि 527 म्हणजे काय कमी होत गेले आणि असा लिहिला जातो. गौतम बुद्धांचा जीवनकाल इसवी सन पूर्व 563 ते इसवी सन पूर्व 483 असा लिहिला जातो. त्यानंतर कालगणना आणि कालगणनेच्या पद्धती. कालगणना म्हणजे करणे म्हणजे काळाची लांबी मोजणे. काळ मोजण्याची आपल्याला माहीत असलेले एक पुढील प्रमाणे सेकंदे, मिनिटे, तासे, दिवसे, आठवडा, पंधरवडा, महिना, वर्ष, शतक आणि सहस्त्रक. सेकंद हे यातील सर्वात छोटे एकक आहे. जगभर कालगणनेच्या अनेक पद्धती अस्तित्वात आहेत. त्यामध्ये इसवी सन ही पद्धत अधिक प्रचारात आहे. सर्वसाधारणपणे संबंधित महिन्यांची त्या दिवसांचा क्रमांक, चालू महिन्याचं नाव किंवा क्रमांक आणि चालू वर्षाचा क्रमांक अशा क्रमाने आपण दिनांक लिहितो. तारीख काही दिनांकांचा समानार्थी शब्द प्रचारात आहे. तारीख म्हणजेच काय, तारीखचा समानार्थी शब्द काय दिनांक. कालगणनेच्या इतरही पद्धती आहेत. इसवी सनाची सुरुवात येशू ख्रिस्तांच्या स्मरणार्थ झाली. बघा इथे तुम्हाला सांगितलं इसवी सन पूर्व म्हणजे 2000 आणि इसवी सन पूर्व 100 आणि त्यानंतर इसवी सन 100 पासून ते 2000 याप्रमाणे हे आपण पाहिले आहे. एखाद्या विशेष घटनेच्या स्मरणार्थ नव्या कालगणनेची सुरुवात केली जाण्याची प्रथा पृथ्वीपासून अस्तित्वात होती. उदाहरणार्थ एखाद्या पराक्रमी राजाच्या राज्याभिषेकाची घटना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने इसवी सन 1674 मध्ये राज्याभिषेक या शकाची सुरुवात केली. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. साल विचारलं तर किती 1674. त्यानंतर आपल्याला माहीत आहे पृथ्वीच्या उत्पत्तीपर्यंत मागे जाणारा 4.5 अब्ज वर्षाचा एवढा मोठा काळ एकदम समजावून घेणे सोपे नाही. म्हणून तो टप्प्याटप्प्याने समजावून घेणे आवश्यक ठरते. त्यासाठी इतिहासाच्या काळाची विभागणी केली जाते. त्यामध्ये प्रामुख्याने 2 टप्पे मानले जाते. बघा 2 टप्पे कोणते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना इथे आपल्याला त्यावरून समजून सांगितले. जन्म 1630, स्वराज्याची शपथ 1645 आणि आग्र्याहून सुटका 1666 आणि राज्याभिषेक 1674 आणि मृत्यू 1680 यावरून आपल्याला समजून सांगितले. शालिवाहक शक आणि विक्रम संवत या भारतात प्रचलित असलेल्या कालगणना आहेत. इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी मक्केहून मदिनेला स्थलांतर केले. या स्थलांतराच्या काळात पासून हिजरी या कालगणनेची सुरुवात झाली. तर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, तर कोणत्या कालगणनेची सुरुवात झाली? हिजरी.
भारतातील पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेच्या पद्धतीला शहेनशाही कालगणना असे म्हणतात. तर शहेनशाही कालगणना हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर इतिहासाची कालविभागणी. इतिहास हे भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारे शास्त्र आहे. हे आपण पहिल्या पाठात पाहिले. त्यावरून आपल्याला हेही लक्षात येते की होऊन गेलेला सर्व काळ हा भूतकाळ होय. भूतकाळ हाच इतिहासाचा काळ आहे. व्यापक दृष्टीने पाहता इतिहासाचा काळ आपल्याला सूर्यमालेच्या उत्पत्तीच्या काळापर्यंत मागे जातो हे लक्षात घ्यायला हवे. सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी आपली सूर्यमाला निर्माण झाली. तर सूर्यमाला केव्हा निर्माण झाली? किती वर्षापूर्वी? तर सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी. आपली पृथ्वी हा त्या सूर्यमालेतील एक ग्रह आहे. याचा अर्थ पृथ्वीच्या उत्पत्ती सुद्धा सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी झाले. बघा त्यानंतर प्रागैतिहासिक आणि ऐतिहासिक काळ. प्रागैतिहासिक काळ म्हणजे ज्या काळात इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होत नाही त्या काळाला काय म्हणतात? प्रागैतिहासिक काळ असे म्हणतात. प्राक म्हणजे पूर्वीचा. ऐतिहासिक काळ म्हणजे ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होतो त्या काळाला म्हणतात ऐतिहासिक काळ. हे दोन्ही काळ तुम्हाला लक्षात ठेवायचे. कालमापनाच्या वैज्ञानिक पद्धती आणि कालनिश्चिती. आज कोणता वार आहे किंवा कोणती तिथी आहे किंवा कोणती तारीख आहे आपण ठरवतो तेव्हा आपण कालगणना करतो. कालगणनेच्या अनेक पद्धती असतात हे आपण पाहिले. या पद्धतीमध्ये काळाची गणना पुढील किंवा मागील क्रमाने करता येते. उदाहरणार्थ हा महिना जून आहे ते असे म्हटले तर मागील महिना मे होता आणि पुढील महिना जुलै असे हे सांगता येते. आज 10 तारीख असेल तर काल 9 तारीख होती आणि उद्या 11 तारीख असेल हे सांगता येते. म्हणजे कालगणनेच्या पद्धतीमध्ये आपण काळाची लांबी मोजतो. इसवी सनाच्या प्रारंभ होण्यापूर्वीचा काळ घडून गेलेल्या घटनांचा अभ्यास करताना त्यांच्या काळाचा उल्लेख इसवी सनापूर्वी अमुक इतकी वर्ष असा केला जातो. त्यापैकी काही घटनांची माहिती आपल्याला जमिनीखाली गाडल्या गेलेल्या पुराव्याच्या आधाराने मिळवावी लागते. तो पुरावा बहुधा वस्तू आणि वास्तू यांच्या अवशेषांच्या स्वरूपात असतो. त्या अवशेषांच्या आधाराने हजारो वर्षापूर्वीच्या घटनांची कालनिश्चिती करणे वैज्ञानिक पद्धतीच्या आधारे शक्य होते. जमिनीखालील मातीचे एकावर एक असे अनेक थर साचलेले असतात. मातीच्या थरांचा आणि त्या थरांत मिळालेल्या अवशेषांचा कालखंड अमुक तारखेपासून अमुक तारखेपर्यंत असा निश्चित स्वरूपात सांगता येत नाही. आजपासून अमुक इतक्या वर्षापूर्वी असे पद्धतीने त्या काळाची मोजणी करणे मात्र शक्य असते. म्हणून अशा पद्धतींना कालमापनाच्या पद्धती असे म्हटले जाते. अशा प्रकारचे कालमापन करण्यासाठी कब्र, 14 विश्लेषण, काष्ठलयांचे विश्लेषण यासारख्या विविध वैज्ञानिक पद्धतींचा उपयोग केला जातो. कालमापनांच्या आधाराने अवशेष आणि ज्या थरात ते सापडले ते मातीचे थर किती वर्षापूर्वीचे आहेत हे समजले की त्यांचा काळ ढोबळमानाने निश्चित करता येतो. अशा उदाहरणार्थ एखादे मातीचे भांडे 5000 वर्षापूर्वीचे आहे असा निष्कर्ष कालमापन पद्धतीच्या आधारे निघाला तर असे म्हणता येते की त्या भांड्यांचा काळ इसवी सन पूर्व सुमारे 3000 वर्षे इतका आहे. त्याच्या आधारे ज्या संस्कृतीशी ते भांडे निगडीत आहे त्या संस्कृतीचा काळ इसवी सन पूर्व सुमारे 3000 वर्ष इतका आहे असे सांगता येते. त्यानंतर 3rd चॅप्टर बघा, पृथ्वीवरील सजीव. यामध्ये आपण काय बघणार आहोत? पृथ्वीची उत्पत्ती, त्यानंतर पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती आणि पृथ्वीवरील प्राणीसृष्टी. सर्वात पहिले बघू पृथ्वीची उत्पत्ती. आपणास सगळ्यांनाच काही प्रश्न पडतात. उदाहरणार्थ आपण सर्व ज्या पृथ्वीवर राहतो ती पृथ्वी कशी घडली, केव्हा घडली, ती आता जशी आहे तशीच पहिल्यापासून होती की बदलली, ती बदलली असेल तर तिच्यामध्ये नेमकी कोणते बदल झाले. मग इथे पृथ्वीचं चित्र तुम्हाला दाखवले. शास्त्रीय संशोधनाच्या आधारे असे मानले जाते की सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी अत्यंत तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेले एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला. त्याच्या अत्यंत वेगवान चक्राकार गतीमुळे त्याचे विभाजन होऊन सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले. त्याची नावे आहे पुढील प्रमाणे. तर कोणते? बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून. तर तुम्हाला यांचा क्रमही विचारला जातो. हा क्रमही लक्षात ठेवायचा. उतरता क्रम, चढता क्रम विचारला जातो सूर्यापासूनचा.
त्यानंतर पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती. या सर्व ग्रहांपैकी पृथ्वीवर सजीव सृष्टी आहे. पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर तिचा पृष्ठभाग थंड होऊन तिच्यावर जलाशयांची निर्मिती होण्यासाठी जवळजवळ 80 कोटी वर्ष लागली. असे मानले जाते की पाण्यामध्ये प्रथम अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले. आदिजीव या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या एकपेशीय सजीवांपासून हळूहळू बहुपेशीय सजीव निर्माण झाले. एकपेशीय सजीव अत्यंत सूक्ष्म असतात. ते नुसत्या डोळ्यांनी दिसत नाही. त्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची गरज असते. बघा इथे तुम्हाला मायक्रोस्कोपमधून बघितलं किती मोठं दिसते. ते आपल्या डोळ्याला दिसत नाही. मायक्रोस्कोप शिवाय आपल्याला ते दिसत नाही. पृथ्वीवरील प्राणीसृष्टी. पृथ्वीवरील सजीव सृष्टीमध्ये प्राणी आणि वनस्पती असतात. त्यापैकी प्राणीसृष्टीचा विचार आपण येथे करणार आहोत. प्राण्यांची काही वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे. बघा इथे चित्रामध्ये तुम्हाला प्राणीसृष्टी दाखवली. पहिला आहे प्राणी श्वासोच्छवास करतात. त्यानंतर प्राणी अन्न मिळवण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी हालचाल करतात. काही प्राणी जातीमधील प्राणी अंडी घालतात, त्यातून पिल्ले जन्माला येतात. काही प्राणी जातीमधील प्राणी अपत्याला जन्म देतात. त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर बघा, उत्क्रांती. यामध्ये आपण काय बघणार आहोत? उत्क्रांतीची संकल्पना, प्राण्यांच्या उत्क्रांतीचे टप्पे, मानव सदृश वानर. उत्क्रांतीच्या संकल्पना बघा. उत्क्रांती या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ आहे सतत आणि संथ वेगाने होणारा बदल. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, त्याचा अर्थ पण तुम्हाला माहिती पाहिजे. असा होतो. सजीवांच्या जीवनातील उत्क्रांतीच्या संकल्पनेचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करता येईल. पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेण्याच्या आणि आपले अस्तित्व टिकवून धरण्याच्या प्रयत्नात एखादी विशिष्ट प्राणी जातीमधील प्राण्यांच्या शरीर रचनेत काही अंतर्गत बदल घडून येतात. कालांतराने तेच बदल त्या प्राणी जातीच्या पुढील पिढ्यांमध्ये अनुवांशिकतेचे स्वरूप धारण करतात. अशा तऱ्हेने मूळ प्राणी जातीपेक्षा काही वेगळ्या वैशिष्ट्य असणारे एक नवीन प्रजाती उदयाला येते. ही नवीन प्रजाती मूळ प्राणीजातीपेक्षा अधिक उत्क्रांत असते. या प्रक्रियेत अनेकदा मूळ प्राणीजात नष्ट पावते. अनेकदा मूळ प्राणीजातीपासून एकापेक्षा अनेक उत्क्रांती प्रजाती निर्माण होतात. उत्क्रांतीची ही संकल्पना सुस्पष्ट स्वरूपात पहिल्यांदा मांडली ती चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने. तर कोणी मांडली हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. चार्ल्स डार्विन. ज्या प्रजाती बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेण्यास सक्षम असतात त्या टिकून राहतात. ज्या प्रजाती तसे करू शकत नाही त्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेत नष्ट होतात. पूर्वी पृथ्वीवर डायनासोर वर्गातील प्राण्यांचे अनेक महाकाय प्रजाती होत्या. या प्रजाती अचानक नष्ट झाल्या. बघा इथे तुम्हाला चित्रात दिसतच आहे डायनासॉरच्या विविध प्रजाती. उल्लेख केला जातो एखादे अचानक झालेले निसर्गातील संकट किंवा पर्यावरणात झालेले आकस्मिक बदल. डायनासॉरच्या महाकाय प्रजाती नष्ट होण्याचे कारण असावे असे मानले जाते. पंख असलेल्या डायनासॉरचे अश्मीभूत अवशेष मिळाले आहे. 2 पायावर चालणाऱ्या पंख असलेल्या डायनासॉरच्या काही प्रजाती उत्क्रांत होऊन त्यांच्यापासून काही पक्षी निर्माण झाले असे मानले जाते. बघा इथे चित्रामध्ये. त्यानंतर प्राण्यांच्या उत्क्रांतीचे टप्पे. सजीव सृष्टीच्या निर्मितीची सुरुवात आदिजीव या एकपेशीय सजीवांपासून झाली आहे. हे आपण गेल्या पाठात पाहिले. या एकपेशीय सजीवांपासून बहुपेशीय सजीव निर्माण झाले. बहुपेशीय सजीव हळूहळू उत्क्रांत होत गेले. या प्रक्रियेतून विविध वर्गातील वनस्पतींची आणि प्राण्यांची निर्मिती झाली. प्राण्यांच्या उत्क्रांतीचे टप्पे पुढील प्रमाणे बघा. पहिले अपृष्ठवंशीय सजीव म्हणजे पाठीचा कणा नसलेला सजीव. एक्झाम्पल काय आहे? गोगलगाय. त्यानंतर पृष्ठवंशीय सजीव म्हणजेच पाठीचा कणा असलेले, उदाहरणार्थ मासा. जलचर मध्ये उभयचर म्हणजे पाणी आणि जमीन दोन्ही ठिकाणी वावरणारी, काय उदाहरण? बेडूक. पक्षी वर्ग. सरपटणारे प्राणी, साप.
सस्तन प्राणी, उदाहरणार्थ गाय. सस्तन प्राणी पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वात आधी उत्क्रांत टप्पा म्हणजे सस्तन प्राणी. पोटात पिल्लाची वाढ पूर्ण झाल्यानंतर आईने त्या पिल्लाला जन्म देणे आणि जन्मानंतर काही काळ तिच्या अंगच्या दुधावर त्याचे पोषण होणे हे बहुतेक सस्तन प्राण्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्याला अपवाद आहे बदक, चोचा. मग इथे चित्रात तुम्हाला दाखवलं आहे. या सस्तन प्राण्याचा आणि मुंगीखाऊ प्राण्याच्या काही प्रजातींचा हे प्राणी सस्तन असलेले तरी अंडी घालतात. हे सस्तन आहे तरी ते काय अंडी घालतात. मुंगीखाऊ. मानव सदृश वानर. मानव सदृश वानर म्हणजे मानवाशी साम्य असणारा वानर. यालाच एप वानर म्हणतात. मानव सदृश वानरांच्या प्रजातीचा वावर प्रामुख्याने झाडावरच होता. ज्या प्रजातीचा वापर झाडावरच होत राहिला त्याचे मूळ वानर स्वरूप कायम राहिले. मात्र त्यांच्या काही प्रजातींना गवताळ प्रदेशात झाडाऐवजी जमिनीवर वावरणे भाग पडले. त्या प्रजाती उत्क्रांत होत गेल्या. त्यांच्यापासून क्रमाने उत्क्रांत होत होत मानवाची प्रजाती अस्तित्वात आली. हे प्रथम आफ्रिका खंडात घडले. बघा, हे प्रथम कुठे घडले यावर क्वेश्चन विचारला जातो. तर कुठे? आफ्रिका खंडात. त्या मानवालाच आपण आदिमानव असं म्हणतो. आदी म्हणजे प्रारंभीचा. पुढील पाठात आपण मानवाच्या उत्क्रांतीचा वाटचाल पाहणार. बघा, इथे तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. प्रथम आफ्रिका खंडात म्हणजे मानवालाच आपण आदिमानवचा सर्वात पहिले प्रथम कुठे? आफ्रिका खंडात. त्यानंतर 5वं चॅप्टर आहे मानवाची वाटचाल. कुशल मानव ते आधुनिक मानव आणि प्रगत बुद्धीचा मानव आणि संस्कृती हे आपण ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. मागील पाठात आपण पाहिले की एप वानरापासून उत्क्रांती होत आदिमानव निर्माण झाला. पुढचा टप्पा म्हणजे आदिमानवाच्या हातांचा उपयोग करून हत्यारांची निर्मिती करण्यास सुरुवात केली. कुशल मानव ते आधुनिक मानव. कुशल मानव बघा, हातांच्या कुशलतेने वापर करणारा मानव म्हणजे कुशल मानव. तर कुशल मानव म्हणजे काय हे तुम्हाला माहिती पाहिजे. या मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा सर्वप्रथम आफ्रिका खंडातील टांझानिया, केनिया या बघा, हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की या मानवाचा अस्तित्वाचा पुरावा सर्वप्रथम कुठे भेटला? कोणत्या? कुशल मानवाचा. तर कुठे? आफ्रिका खंडातील टांझानिया आणि केनिया या 2 देशांच्या परिसरात मिळाला. त्यांचा शोध लावणाऱ्या लुई लिकी या शास्त्रज्ञाने त्याला होमो हॅबिलिस हे नाव दिले. तर होमो हॅबिलिस हे नाव कोणी दिले यावर पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि कोणी दिले? लुई लिकी. लुई लिकी यांनी कोणते नाव दिले हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर बघा, इथे तुम्हाला चित्रात दाखवलंय कुशल मानवाचे कल्पना चित्र आणि कुशल मानवाने बनवलेले दगडी तोड हत्यारे मिळाले. लॅटिन भाषेत होमो शब्दाचा अर्थ आहे मानव. बघा, होमो शब्दाचा मानव हा अर्थ कोणत्या भाषेतून हे सुद्धा विचारलं तर कोणता? होमो. हे लक्षात ठेवायचं आहे. हॅबिलिस याचा अर्थ हातांचा कुशलतेने वापर करणार. याचा अर्थही लक्षात ठेवायचा. कुशल मानव 2 पायावर उभा राहून चालू शकत होता, मात्र त्याच्या पाठीचा कणा पूर्ण ताठ नव्हता. तो 2 पायावर चालू शकत होता पण त्याचा पाठीचा कणा ताठ नव्हता. मात्र त्याच्या पाठीचा कणा पूर्ण ताठ नव्हता, त्यात किंचित बाक होता. या मानवाचा मेंदू एप वानरापेक्षा अधिक मोठा होता. त्याच्या चेहऱ्याची आणि हातापायांची वैशिष्ट्ये मात्र काही अंशी त्याच्यासारखीच होती. कुशल मानवाने बनवलेली हत्यारे मोठ्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी उपयोगी नव्हती. बघा, कुशल मानवाने जे हत्यारे बनवले होते ते काय? शिकारीसाठी उपयोगी नव्हते. मांस खरवडणे, हाडांच्या आतील मगज मिळवण्यासाठी हाडे फोडणे इत्यादी कामापुरताच त्याचा उपयोग होऊ शकत होता. त्यामुळे असे अनुमान काढता येते की तो इतर प्राण्यांनी केलेली शिकारीतील उरले सुरले मांस खात असावा. तो छोट्या प्राण्यांची शिकार करत असावा. तसेच खाण्यासाठी पक्ष्यांची अंडी, फळे, कंदमुळेही गोळा करत असावा. ताठकण्याचा मानव. आता ताठकण्याचा मानवाबद्दल बघा. ताठकण्याचा मानव हा मानवाच्या उत्क्रांतीमधील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा. इरेक्टस म्हणजे ताठ उभा राहणारा.
म्हणून त्याला होमो इरेक्टस असे नाव दिले गेले. कुशल मानवाच्या तुलनेत त्याचा मेंदू अधिक विकसित होता. तो समूहाने राहत होता. जंगलात लागणारे वणवे पाहून मानवाला अग्नीची ओळख झालेली होती. झाडांच्या जळत्या फांद्या आणून अग्नीचा वापर करण्याचे तंत्र ताठकणाच्या मानवाला कळाले असावे. त्याच्या काळात पृथ्वीवरील फार मोठा प्रदेश हिममय होता, त्यामुळे हवामान अतिशीत होते. कसे होते? अतिशीत. कमालीचे अतिशीत वातावरणात टिकून राहणे त्याला शक्य झाले ते अग्नीच्या वापरामुळे. परंतु अग्नी निर्माण करण्याचे तंत्र मात्र त्याला साध्य झाले नव्हते. त्याची हत्यारे ही पूर्वीच्या हत्यारांच्या तुलनेत प्रगत आणि प्रमाणबद्ध होती. तो हातकुराडीसारखी हत्यारे बनवत असे. आफ्रिका, आशिया आणि युरोप खंडात ताठकणाच्या मानवाचे अवशेष आणि त्यासोबत त्याने बनवलेले हत्यारे मिळाले. बघा, ताठकणाच्या काय तुम्हाला असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, ताठकणाच्या मानवाचे अवशेष कुठे सापडले? तर कुठे? आफ्रिका, आशिया आणि युरोप खंडात. बघा, इथे तुम्हाला चित्रामध्ये दाखवले शक्तिमान मानव. आता त्यानंतर काय? शक्तिमान मानव. मानवाच्या उत्क्रांतीमधील विकासाचा आणखी एक टप्पा म्हणजे शक्तिमान मानव. याची शरीर यष्टी धिप्पाड होती. याचे अवशेष सर्वप्रथम जर्मनी या देशात सापडले. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. शक्तिमान मानवाचे अवशेष सर्वप्रथम कुठे सापडले? तर कुठे? जर्मनीमध्ये. निॲडरथल येथे मिळाले. कुठे? ते पण तुम्हाला लक्षात ठेवायचं. म्हणून त्याला निॲडरथल मॅन असे म्हणतात. त्याचा मेंदू ताठकणाच्या मानवापेक्षा अधिक विकसित होता. बघा, इथे चित्रात तुम्हाला दिसतं. शक्तिमान मानव प्रामुख्याने गुहांमध्ये वस्ती करत होता. तो दगडांचे गोटे आणि गोटे तासून निघालेली छिलके अशा दोहोंपासून वेगवेगळ्या आकारची हत्यारे बनवत असे. ती लांब हाडांच्या किंवा लाकडांच्या दांड्यावर बसून भाला, कुऱ्हाड इत्यादी शस्त्रे तयार करत असे. तो मोठ्या प्राण्यांची शिकार करत असे. चामड्यावरील मांस खरवडण्याकरिता दगडाच्या छिलक्यापासून केलेल्या तासण्यांचा उपयोग करत असे. चामड्याचे कपडे वापरत असे. तो प्रामुख्याने मांसाहारी होता. तो आगीवर अन्न भाजून खात असे. कठीण लाकडाच्या काटक्यांच्या घर्षणातून किंवा गारगोटीचे दगड एकावर एक आपटून ठिणग्या पाडून अग्नी निर्माण करण्याची कला त्याला साध्य झाली. बघा, ही कला, अग्नी निर्माण करण्याची कला कोणाला माहिती झाली? तर शक्तिमान मानवाला. त्याने काही कलात्मक कौशल्येही आत्मसात केली असल्याची शक्यता आहे. काही शास्त्रज्ञांच्या मते तो काही जुजबी आवाज काढून संवादही साधत असावा. तथापि मनातील आशय शब्दातून सांगता येणारी विकसित भाषा पद्धती शक्तिमान मानवाजवळ होती किंवा नाही हे निश्चितपणे सांगता येत नाही. समूहातील एखादा सदस्य मृत झाल्यास त्याचे दफन करताना शक्तिमान मानव मृत व्यक्तीसोबत हत्यारे, प्राण्यांची शिंगे यासारख्या वस्तू पुरत असे. तसेच मृत व्यक्तीच्या अंगाला लाल रंगाची माती चोळत असत. त्यावरून शक्तिमान मानवाच्या काळात मृत व्यक्तींच्या दफनासंबंधीचे काही विधी प्रस्थापित झाले होते असे दिसते. काळाच्या ओघात शक्तिमान मानवांच्या काही समूहांनी आफ्रिकेतून बाहेर पडून युरोप आणि आशिया या खंडापर्यंत स्थलांतर केले. साहजिकच त्यांना भिन्न वातावरणाला तोंड द्यावे लागले. त्यांना जगण्याच्या आणि अन्न मिळवण्याच्या नवीन पद्धती आत्मसात कराव्या लागल्या. त्यामुळे त्यांच्या काळात जगण्यासाठी आवश्यक असलेल्या हत्यारांची पद्धतीत सुधारणा झाली, परंतु ती होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागला. शक्तिमान मानवापेक्षा अधिक प्रगत असणाऱ्या मानवास बुद्धिमान मानव या नावाने ओळखले जाते. त्याचा परिचय आपण पुढे करून घेणार आहोत. शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव काही काळ युरोपमध्ये बरोबरीने नांदत होते. बुद्धिमान मानवाच्या समूहाबरोबरचा संघर्ष पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेता न येणे अशा काही कारणामुळे शक्तिमान मानवाचे अस्तित्व संपुष्टात आले असावे असे मानले जाते. सुमारे 30,000 वर्षापूर्वी शक्तिमान मानव नष्ट झाला. तर शक्तिमान मानव केव्हा नष्ट झाला हे तुम्हाला विचारलं तर 30,000 वर्षापूर्वी असे कब्र 14 पद्धतीच्या आधारे सांगितले जाते. त्यानंतर बुद्धिमान मानव आधीच्या कोणत्याही मानवापेक्षा विचार करण्याची अधिक क्षमता असलेल्या मानवाला काय म्हणतात? बुद्धिमान मानव म्हटले गेले. त्यालाच होमोसेपियन असे म्हणतात. हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. होमोसेपियन कोणत्या मानवाला म्हणतात? तर बुद्धिमान मानवाला.
सेपियन म्हणजे बुद्धिमान. त्याला युरोपमध्ये क्रोमॅनॉन या नावाने ओळखले गेले. तर ते पण तुम्हाला लक्षात ठेवायचे. बुद्धिमान मानवाचे अवशेष आफ्रिका, आशिया आणि युरोप या खंडात सापडले. तर कोणत्या खंडात सापडले हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर तो कामाच्या गरजेनुसार विविध प्रकारची हत्यारे आणि अवजारे बनवत असे. त्यासाठी तो दगडाची छोटी पाती काढून ती हाडाच्या किंवा लाकडाच्या खाचेत बसवत असे. बघा इथे चित्रात तुम्हाला दाखवलाय बुद्धिमान मानव. त्यानंतर उत्क्रांतीच्या प्रक्रियेत बुद्धिमान मानवाचे स्वरयंत्र पूर्णपणे विकसित झाले होते. ते ध्वनीच्या बारकाव्यासह विविध उच्चार करता येण्यासाठी उपयुक्त बनले होते. त्याच्या जबड्याची आणि तोंडाची आतील इतर स्नायूची रचनाही विकसित झाली होती. तसेच त्याला लवचिक जीभ लाभली होती. त्यामुळे तो विविध ध्वनीचा उच्चार करून आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता. तो दृश्य वस्तूचे आकलन आणि मनातील भावना यांना कल्पनाशक्तीच्या आधारे शब्दरूप देऊ शकत होता आणि त्या शब्दाचा उच्चारही करू शकत होता. म्हणजेच त्याच्याजवळ विकसित भाषा पद्धती होती. तो प्रत्यक्ष निरीक्षण आणि कल्पनाशक्ती यांच्या आधाराने चित्र काढू लागला होता. कलात्मक वस्तू बनवू लागला होता. म्हणूनच त्याला बुद्धिमान मानव हा विचार करणारा मानव असे नाव दिले. बघा इथे त्यांनी गुहा चित्र. प्रगत बुद्धीचा मानव आणि संस्कृती. प्रगत बुद्धीचा मानव. बुद्धिमान मानवाची वैचारिक क्षमता अधिक प्रगत झाली तेव्हा त्याला प्रगत बुद्धीचा मानव असे नाव मिळाले. त्यालाच होमो सेपियन असे म्हणतात. त्याचा मेंदू क्षमता आणि त्याबरोबरीने त्याच्या आकलन क्षमता सतत विकसित होत गेली. प्रगत बुद्धीचा मानव म्हणजेच आधुनिक मानव म्हणजे आपण माणसाचे रंगरूप, आरोग्यविषयक वैशिष्ट्ये इत्यादी बाबी त्याच्या पूर्वजांशी साम्य दर्शविणाऱ्या असतात. या बाबींना आनुवंशिकता असे म्हणतात. आनुवंशिकतेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला जनुकशास्त्र असे म्हणतात. जनुकशास्त्रीय संशोधनाच्या आधारे आधुनिक मानवामध्ये शक्तिमान मानवाचा काही अंश असल्याचे आढळून आले. त्याच्या आधारे शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव हे दोघे आधुनिक मानवाचे पूर्वज होत असे म्हणता येते. इसवी सन पूर्व 11,000 ते इसवी सन पूर्व 10,000च्या सुमारास आधुनिक मानवाने पशुपालन आणि शेतीचे तंत्र विकसित केले. तर बघा हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. त्याच्या विकसित वैचारिक क्षमतेमुळे तंत्रज्ञानात सुधारणा होण्याचा वेग सतत वाढत राहिला. तो अधिक स्थिर जीवन जगू लागला. शेतीमधील अन्नधान्याच्या उत्पादनामुळे त्याच्या अन्नात पिष्टमय पदार्थांचा समावेश झाला. त्यामुळे त्याच्या आहारातील कर्बोदकांचे प्रमाण वाढले. जीवन पद्धती आणि आहार पद्धतीत झालेल्या या बदलामुळे हळूहळू त्याची पूर्वीची धिप्पाड शरीरयष्टी बदलली. त्याच्या चेहरेपट्टीत बदल झाला. आधुनिक मानवाचे प्रगत बुद्धीचा मानव हे नाव त्याच्या शारीरिक क्षमतेपेक्षा बौद्धिक आणि सांस्कृतिक क्षमतेचे निर्देशक आहे. अन्न मिळवण्याची मूलभूत गरज सर्वच प्राणी पूर्ण करतात, परंतु आधुनिक मानव तेवढ्यावरच समाधान मानत नाही. कल्पकता, बुद्धी कौशल्य आणि हस्तकौशल्य यांच्या आधारे स्वतःचे जीवन समृद्ध करण्याच्या सतत प्रयत्नातून मानवी संस्कृती उदयाला आली आणि विकसित होत राहिली. पशुपालनाला आणि शेतीला सुरुवात झाल्यापासून मानवाने केलेली तांत्रिक आणि सांस्कृतिक वाटचाल अतिशय वेगवान आहे. मानव सदृश वानरापासून सुरू झालेला मानवाच्या वाटचालीचा इतिहास वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये विभागलेला आहे. त्या टप्प्यांच्या आधाराने मानवी संस्कृतीच्या विविध पैलूंचा विचार आपण पुढील पाठामधून करणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आहे अश्मयुग, दगडांचे हत्यारे. या पाठात आपण बघणार आहोत गरजेनुसार हत्यारांचे आकार आणि प्रकार. अश्मयुगीन हत्यारे. गरजेनुसार हत्यारांचे आकार आणि प्रकार. समजा आपल्याला एखादी चकचकीत वस्तू जमिनीत रोतलेली दिसली तर ती बाहेर काढण्यासाठी आपण काय करू? कदाचित बोटानेच नुसते टोकरून पाहू. नाही जमले तर एखादी कडक काटकी शोधून त्या काटकीने उकरू पाहू. तरीही नाही जमले तर मात्र एखादा छोटासा अंकुचीदार दगड शोधून आणून त्या दगडाने काम
व्हायला पाहिजे, नाहीच झाले तर आपल्याला लोखंडाची सळई आणावी लागल्यावरून कामाच्या आवश्यकतेनुसार साधन निवडावे लागते हे लक्षात येते. पुढील 4 गोष्टींवर आपली साधनांची निवड अवलंबून असते. साधनांची उपलब्धता, कमीत कमी वेळ आणि कमीत कमी ऊर्जा यांचा वापर, अधिकांत अधिक परिणामकारकता आणि साधन वापरण्याचे सरावाने साधलेले कौशल्य. चिंपांझी सारखे वानर सुद्धा बिया किंवा कठीण कवचांची फळे फोडण्यासाठी दगडांचा वापर, तसेच वारुळातल्या मुंग्या पकडण्यासाठी काटक्यांचा वापर करतात. मानवही मृत प्राण्यांची हाडे, दगड, वाळक्या काठ्या आणि काटक्या या साधनांचा उपयोग करत होताच. सततचे बारीक निरीक्षण, प्रयोग आणि अंगची कल्पनाशक्ती यांच्या आधारे काठ्या, काटक्या, हाडे आणि दगड तासले तर त्यांच्या मदतीने कामे अधिक चांगली होतात हे मानवाच्या लक्षात आले. शिवाय या वस्तूंना हवा तसा आकार देता येतो हेही त्याला समजले. मागील पाठात आपण पाहिले की कुशल मानवाच्या अवशेषांबरोबर दगडांची हत्यारे मिळाली. त्या अवशेषांच्या जवळपास ती हत्यारे मिळाली म्हणून ती त्याने बनवली होती असे म्हणता येईल. परंतु तो फक्त दगडाचीच हत्यारे बनवत होता का? याचे उत्तर नाही असे द्यावे लागेल, कारण तो इतर वस्तूंपासूनही हत्यारे बनवत होता. तथापि आपल्याला लाखो वर्षापूर्वी मानवाने तयार केलेल्या हत्यारांमधील दगडाची हत्यारे तेवढी सापडू शकतात. हाडांची ही हत्यारे क्वचित मिळतात. काठ्या आणि काटक्या या नाशवंत वस्तू असल्यामुळे त्यांच्यापासून केलेली त्या काळातील हत्यारे मात्र सहसा मिळत नाही. बघा इथे चित्रात तुम्हाला दाखवले दगड आणि हाडे यांच्यापासून तयार केलेले हत्यारे. दगडी गोट्यांचे तोड हत्यारे बघा, एक मध्ये दुसऱ्यामध्ये तासणी आहे. त्यानंतर वर्तुळाकार घन दगडी छिलक्यांचे तोड हत्यार, हाडांचा टोचा, शिंगाचे खंते. अश्मयुगीन हत्यारे. त्यानंतर काय? अश्मयुगीन हत्यारे. ज्या काळातल्या हत्यारांमध्ये प्रामुख्याने दगडाची हत्यारे मिळतात त्या काळाला आपण अश्मयुग असे म्हणतो. आता अश्मयुग कशाला म्हणतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. अश्म म्हणजे काय? दगड. हत्यारांचे आकार आणि प्रकार यावरून अश्मयुगाच्या काळाचे 3 कालखंड पडतात. तर कोणते? पुराश्मयुग, मध्याश्मयुग, नवाश्मयुग. ओके, तर पहिले बघू आपण पुराश्मयुग. पुराश्मयुगातील कुशल मानव आणि ताठगणाचा मानव या दोहोंनी आघात तंत्राने हत्यारे बनवले. एक गोटा दुसऱ्या गोट्यावर आपटून दगडाचे छिलके काढणे याला आघात तंत्र असे म्हणतात. आघात तंत्र कशाला म्हणतात हे तुम्हाला माहिती पाहिजे. या पद्धतीने तयार केलेल्या पुराश्मयुगातील सुरुवातीची हत्यारे ओबडधोबड होती. त्या हत्यारांच्या एकाच बाजूला थोडीशी धार असे. अशा हत्यारांना तोड हत्यारे म्हणतात. तोड हत्यारे कशाला म्हणतात हे तुम्हाला माहिती पाहिजे, कारण त्याचा उपयोग फक्त कठीण कवचाची फळे किंवा हाडे फोडण्यासाठी करणे शक्य होते. कुशल मानवाने तयार केलेली हत्यारे अशा प्रकारची होती. कुशल मानवाला शिकारीचे तंत्र पूर्णपणे अवगत झालेले नव्हते हे त्याचा हत्यारावरून समजते. ही हत्यारे तयार करताना दगडाचे धारदार छिलके निघत असत. ते छिलके कातड्याला चिकटलेले मांस खरवडणे, मांसांची किंवा इतर अन्नपदार्थांचे तुकडे करणे, काठी तासणे इत्यादी कामांसाठी वापरत असे. कुशल मानवाच्या तोड हत्यारांपेक्षा ताठकणांच्या मानवाने बनवलेली हातकुऱ्हाड आणि फरशी ही हत्यारे अधिक प्रमाणबद्ध होती. फरशी म्हणजे सपरट पात्याची कुऱ्हाड. फरशी म्हणजे काय हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. प्रमाणबद्ध हत्यार तयार करण्यासाठी ते आधी मनामध्ये साकार व्हावे लागते. तसे झाले तरच ते प्रत्यक्षात उतरवता येते. ताठकणाचा मानव हत्यार घडवण्याआधी त्याचा आकार कसा असावा हे मनामध्ये ठरवत होता. दगडाचे छोटे छिलके काढण्यासाठी त्याने सांबर शिंगासारख्या वस्तूंचा घन वापरला. शिवाय काढलेल्या छोट्या छिलक्यांच्या कडांचे पुन्हा बारीक बारीक छिलके काढून त्याने अधिक पातळ धारेच्या खरवडण्या तासण्या बनवल्या. म्हणजेच तो कामाच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी हत्यारे वापरत होता. सुधारलेल्या हत्यारांमुळे ताठकणाच्या मानवाच्या अन्नामध्येही अधिक विविधता आली. बघा इथे तुम्हाला चित्रामध्ये दाखवलंय. मोठ्या छिलकेचे पुन्हा छोटे छिलके काढणे, त्यानंतर दगडी घन छोट्या छिलक्यांचे बारीक बारीक छिलके काढणे, हातकुऱ्हाड
तोड हत्यार, कारण त्याला अनेक प्रकारच्या छोट्या मोठ्या प्राण्यांची शिकार करता येणे शक्य झाले. त्यामध्ये प्रामुख्याने हरिण, ससा, गवा अशा प्राण्यांचा समावेश होता. शक्तिमान मानवाने दगडाची हत्यारे बनवण्याच्या तंत्रात आणखी प्रगती केली. तो लहान आकारांची हत्यारे तयार करू लागला. बुद्धिमान मानवाने दगडी हत्यार करण्याच्या तंत्रात क्रांती घडवून आणली. त्याने दगडापासून लांब पातळ पाती काढण्याचे तंत्र विकसित केले. या लांब पात्यापासून सुरी, तासणी, टोचा, छिन्नी यासारखी विविध प्रकारची हत्यारे त्याने बनवले. तो हत्यारे आणि इतर वस्तू तयार करण्यासाठी गारगोटीच्या वर्गातील दुर्मिळ दगड, हस्तिदंत यासारख्या वस्तूंचा उपयोग करू लागला होता. बुद्धिमान मानवाने हत्यारे बनवण्याचे तंत्र, परिसरात ज्ञान आणि अन्न मिळवण्याचे तंत्र यात खूपच प्रगती केली होती. त्यामुळे त्याला एकाच परिसरात दीर्घकाळ वास्तव करणे शक्य झाले. बुद्धिमान मानवाच्या टोळ्या झोपड्या बांधून राहू लागल्या होत्या. काही सामूहिक उत्सवही तो करू लागला होता. बुद्धिमान मानवाने निर्माण केलेल्या अनेक कलात्मक वस्तू, गुहाचित्रे यांचा या उत्सवाशी संबंध असावा असे मानले जाते. बुद्धिमान मानव दागिने वापरू लागला होता. वेगवेगळ्या प्रकारचे शंख, हाडे, प्राण्यांची दात इत्यादीपासून तयार केलेले त्या काळातील मणी मिळालेले आहेत. अशा तऱ्हेने प्रगत मानवी संस्कृतीच्या वाटचालीची सुरुवात पुराश्मयुगातच झाली होती. भारतामध्ये पुराश्मयुगीन हत्यारांचे अवशेष काश्मीरपासून तमिळनाडूपर्यंत विविध ठिकाणी मिळाले आहे. पुराश्मयुगीन मानवाचे अवशेष मात्र भारतात फारसे मिळाले नाहीत. मध्य प्रदेशातील होशंगाबादजवळ नर्मदा नदीच्या काठावर हथनोरा नावाचे गाव आहे. या गावाच्या परिसरात अश्मी, भूत, कवटी आणि खांद्याचे हाड यांचे अवशेष मिळाले. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. कुठे? मध्य प्रदेशातील. ठीक आहे. त्यानंतर हे अवशेष पुराश्मयुगातील एका स्त्रीचे आहे. त्याखेरीज पुदुचेरीजवळ असलेल्या एका गावाच्या परिसरात अश्मयुगातील एका बालकाची अश्मी भूत कवटी मिळाली आहे. हे पण लक्षात ठेवायचे. अफगाणिस्तान आणि श्रीलंका या देशांमधूनही पुराश्मयुगीन मानवाचे काही अवशेष मिळाले. महाराष्ट्रातील पुराश्मयुगीन स्थळांपैकी नाशिक जवळचे गंगापूर आणि नेवाशा जवळचे चिरकी नेवासा ही स्थळे प्रसिद्ध आहे. हे लक्षात ठेवायचे. गंगापूर हे गोदावरी नदीच्या काठावर आहे. चिरकी नेवासा प्रवरा नदीच्या काठावर आहे. मध्याश्मयुगातील बुद्धिमान मानवाचे पाऊल आणखी पुढे पडले. त्याने कुत्रा माणसाळला. अश्मयुगामध्ये हवामान आणि पर्यावरणातील बदलांमुळे मानवाची जीवन पद्धती बदलू लागली. बुद्धिमान मानव शिकारीबरोबरच पशुपालन आणि नैसर्गिकरित्या उगवलेल्या धान्याची कापणीही करू लागले होते. त्यामुळे ते वर्षातील काही काळ एके ठिकाणी वस्ती करून राहत होते. त्यांच्या आहारात विविध वनस्पतींचा समावेशही झाला होता. या काळात शेळी, मेंढी या प्राण्यांना माणसाळण्याची सुरुवात झाली. या सगळ्यांचा विचार करता अश्मयुगातील बुद्धिमान मानवाला शिकार, मासेमारी, कापणी, तोडणी अशा अनेक प्रकारच्या कामांसाठी विविध प्रकारच्या वजनाने हलक्या आणि दीर्घकाळ टिकतील अशा हत्यारांची आवश्यकता होती. लाकडाला किंवा हाडाला खाच करून त्यात तो नखा एवढी छोटी पाती ओळीने घट्ट बसवत असे. अशा तऱ्हेने तो सुरी, विळा यासारखेही अवजारे बनवत असे. भारतात अनेक ठिकाणी मध्याश्मयुगीन अवशेष मिळाले आहेत. बघा कुठे भेटले तुम्हाला हे लक्षात ठेवायचे. राजस्थानमधील बागोर, मध्य प्रदेशातील भीमबेटका, गुजरातमधील लाघनज आणि महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील पाटणे ही काही महत्त्वाची अश्मयुगातील स्थळे आहेत. अश्मयुगातील महत्त्वाची स्थळे तुम्हाला लक्षात ठेवायची. बघा इथे चित्रामध्ये तुम्हाला दाखवले पन्हाळीदार गाभा, मध्याश्मयुगीन पाती, सूक्ष्मास्त्रे बसवून तयार केलेली अश्मयुगातील दातेरी सुरी, मध्याश्मयुगातील सुश्रास्त्रे आणि त्यांच्या
बाणाच्या टोकाप्रमाणे केलेला उपयोग, हाडांपासून तयार केलेले मध्य अश्मयुगातील मासेमारी गळ. त्यानंतर नवाश्मयुग. नवाश्मयुगात घासून गुळगुळीत केलेली दगडांची हत्यारे घडवली गेली. नव्या प्रकारची हत्यारे घडवली जाण्याचा काळ म्हणून त्याला नवाश्मयुग असे नाव दिले. नवाश्मयुगापर्यंत शेती आणि पशुपालन करणे ही नित्याची जीवन पद्धती झाली. शिकार करणे हे निर्वाहाचे प्रमुख साधन न राहता ते शेतीला आणि पशुपालनाला पूरक साधन बनले. भारतामध्ये अनेक ठिकाणी नवाश्मयुगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत. गंगेच्या खोऱ्यात तसेच दक्षिण भारतातही नवाश्मयुगीन संस्कृतीचे अनेक स्थळे उजेडात आलेली आहेत. त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आहे निवारा ते गाव वसाहती. यामध्ये आपण काय काय बघणार आहोत? निवारा, हंगामी तळ, गाव वसाहती. सर्वात पहिले निवारा. 5व्या पाठात आपण पाहिले की शक्तिमान मानव प्रामुख्याने गुहांमध्ये वस्ती करत होते. त्यावेळी युरोपमध्ये गोठवून टाकण्या इतके अतिशीत हवामान होते. शेकोटीचा उपयोग केल्यामुळे आणि चामड्याची कपडे वापरल्यामुळे त्यांना थंडीपासून संरक्षण मिळवता आले, परंतु तेवढेच पुरेसे ठरले नसावे. त्यामुळे त्यांनी गुहेच्या आतील भागात जनावरांची कातडी वापरून ओबदार तंबू उभे केले. जिथे गरज होती तिथे त्यांनी उघड्यावरही झोपड्या बांधल्या. मग इथे चित्रामध्ये तुम्हाला दाखवलंच आहे. त्यानंतर हंगामी तळ. मध्याश्मयुगीन काळात बुद्धिमान मानवाच्या समूहांनी जगभर वस्ती केली होती. मध्याश्मयुगात हवामान उबदार होऊ लागले होते. सर्वत्र पर्यावरणात बदल होत होते. त्यामुळे मध्याश्मयुगीन काळात बुद्धिमान मानवाच्या आहार पद्धतीतही बदल होत होता. फार मोठ्या प्रमाणावर झालेली शिकार आणि पर्यावरणातील बदल यामुळे मध्याश्मयुगापर्यंत मॅमोथ सारखे महाकाय प्राणी नष्ट होऊ लागले होते. त्यामुळे शिकारीच्या बरोबरीने बुद्धिमान मानव मोठ्या प्रमाणावर मासेमारी करू लागला होता. आता त्याचा रानडुक्कर, हरिण, डोंगरी शेळी, मेंढी यासारख्या छोट्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता. मग इथे चित्रात तुम्हाला दाखवले मॅमोथ. त्यानंतर हत्ती. बघा, मॅमोथ हा हत्ती पूर्वज होय. हत्तीचा पूर्वज कोण हे तुम्हाला विचारलं तर मॅमोथ. परंतु हत्तीच्या तुलनेत तो आकाराने प्रचंड मोठा असणारा प्राणी होता. बदललेल्या आहार पद्धतीमुळे बुद्धिमान मानवाचे समूह दूरवरच्या प्रदेशांपर्यंत भटकंती करू शकत होते. बदलत्या हवामानानुसार ते वेगवेगळ्या ठिकाणी तात्पुरती वस्ती करून राहत होते. त्या हवामानानुसार धान्याची कापणी करणे, फळे, कंदमुळे गोळा करणे ही कामे करत होते. मासे कोणत्या हंगामात खूप मिळतील हे जाणून घेऊन त्याचा फायदा करून घेत होते. कोणत्या ठिकाणी अधिक शिकार मिळेल याचे निरीक्षण करत होते. अशा कारणामुळे ते एक ठिकाणी दीर्घकाळ मुक्काम करत असत. रानातील झाडांची तोडणी करून मोकळ्या केलेल्या जागेत त्यांचे हंगामी तळ पडत असते. बघा, इथे चित्रामध्ये तुम्हाला दाखवले मध्याश्मयुगातील हंगामी तळाचे कल्पनाचित्र. त्यानंतर गाव वसाहती. नवाश्मयुगातील माणसाची जीवन पद्धती पुराश्मयुग आणि मध्याश्मयुग या काळातील जीवन पद्धतीपेक्षा पूर्णपणे भिन्न होती. या काळात मानव अन्नधान्याचा उत्पादक बनला, शेतीची सुरुवात केली. नवाश्मयुगातील संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे शिकार आणि फळे, कंदमुळे गोळा करण्यासाठी सतत फिरत राहणे आवश्यक असते, परंतु दीर्घकाळ पुरेल एवढ्या अन्नधान्याची तजवीज शेतीतून करता येणे शक्य झाल्यामुळे या काळात सतत शिकार करण्याची गरज राहिली नाही. त्यामुळे सतत फिरण्याची आवश्यकता उरली नाही. शिवाय शेतीच्या कामांच्या स्वरूपामुळे त्यांना एके ठिकाणीच राहणे आवश्यक झाले. त्यामुळे कायमस्वरूपी गाव वसाहती उभारून माणसांच्या अनेक पिढ्या एके ठिकाणी स्थिरावल्या. या नवाश्मयुगीन गावात वसाहतींचे सामाजिक संघटन आणि संस्कृती यांचे विविध पैलू आपण पुढील पाठात समजून घेऊ. त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आहे स्थिर जीवनाची सुरुवात. तर यामध्ये आपण काय बघणार आहे? पशुपालनाची आणि शेतीची सुरुवात, खास कौशल्य आणि विविध व्यवसाय, परस्पर सहकार्यावर आधारलेले जीवन, घरांची रचना, गाव, नातेसंबंधी आणि कुटुंब. सर्वात पहिले बघा पशुपालनाची
आणि शेतीची सुरुवात. सर्वात पहिले पशुपालन. कुत्री, शेळ्या, मेंढ्या, गाय, बैल, म्हैस इत्यादी पाळीव प्राणी माणसाला अनेक प्रकारे उपयोगी असतात. एखादी प्राणीजात मांसाळविण्याच्या प्रक्रियेच्या 3 प्रमुख पायऱ्या आहेत. तर कोणत्याही रानटी जनावरांना पकडून ताब्यात घेणे. त्यानंतर दुसरी, त्या जनावरांना माणसांसोबत राहण्याचे वळण लावले. त्यानंतर त्यांच्यापासून दूध, दुभते इत्यादी पदार्थ मिळवणे आणि त्यांच्याकडून कष्टाचे काम करून घेणे. त्यानंतर यातील तिसरी पायरी माणूस जेव्हा साध्य करतो तेव्हा त्याला काय म्हणतात? पशुपालन असे म्हणतात. 6व्या पाठात आपण पाहिले होते की मध्याश्म युगातील माणसाने कुत्रा मांसाळविला होता. कुत्रा हा मांसाळलेला पहिला प्राणी. तर मांसाळलेला पहिला प्राणी कोणता आहे? कुत्रा. हे लक्षात ठेवायचं. शिकार करताना माणसे कुत्र्याचे सहाय्य घेत असत. कुत्र्यानंतर शेळी, मेंढ्या मांसाळल्या गेल्या. त्यानंतर शेतीचे सुमारे 11,000 वर्षापूर्वीचे पुरावे प्रथम इस्रायल आणि इराक येथे मिळाले आहेत. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. कुठे भेटला तर इस्रायल आणि इराक. त्यानंतर शेतीची सुरुवात करण्याचे श्रेय स्त्रियांना दिले जाते. टोकदार काठीच्या आधाराने स्त्रियाच बी पेरण्याचे काम करत असावे. काही आदिवासी जमातीमध्ये स्त्रिया अजूनही अशा पद्धतीने पेरणी करतात. पेरणी करण्यासाठी वापरण्याच्या टोकदार काठीला पुरेसे वजन मिळून जमिनीतील खोलवर खणता यावे म्हणून त्या काठीच्या मधोमध छिद्र असलेले दगड बसवले जातात. बघा इथे तुम्हाला चित्रामध्ये काय दाखवले? आधुनिक काळातील बैल आणि बैलाचा पूर्वज असलेल्या रान बैलाचे कल्पनाचित्र. बघा पेरणीसाठी वापरायची टोकदार काठी आणि छिद्राचा दगड. इथे बघा दाखवलंय बघा चित्रामध्ये तुम्हाला पेरणी करताना टोकदार काठीने पेरणी करणारे स्त्रिया. शेतीच्या कामामुळे लोकांना वर्षातील बहुतेक काळ एके ठिकाणीच राहणे भाग पडले. हे आपण गेल्या पाठात पाहिले. प्राण्यांनी ओढलेल्या नांगराने नांगरणी करून लागल्यानंतर शेतीचे उत्पादन वाढ झाली. बघा इथे चित्रामध्ये शेती हे लोकांच्या निर्वाहाचे प्रमुख साधन बनले. शेतीच्या उत्पादनात वाढ व्हावी यासाठी लोक निसर्ग शक्तीची आणि देवदेवतांची आराधना करू लागले. शेतीची कामे, पाण्याचे वाटप आणि गावांचे संरक्षण यासारख्या अत्यावश्यक गोष्टींची व्यवस्था यामुळे कृषीप्रधान समाज व्यवस्था अस्तित्वात आले. खास कौशल्य आणि विविध व्यवसाय. शेती सुरू होण्यापूर्वीच्या काळात शिकारे आणि फळे, कंदमुळे गोळा करण्यातून मिळालेले अन्न दीर्घ मुदतीसाठी साठवणे शक्य नसे. त्यामुळे त्या जीवन पद्धतीत समूहातील सर्व स्त्री पुरुष फक्त अन्न मिळवण्याच्या कामात सतत गुंतलेले असत. शेतीमुळे मिळालेल्या स्थिरतेमुळे पिकलेले अन्नधान्य दीर्घ मुदतीसाठी साठवता येणे शक्य झाले. समूहातील सर्वांची गरज भागूनही शिल्लक उरले इतके धान्य मिळू लागले. त्यामुळे समूहातील काही स्त्री पुरुषांना नवीन गोष्टीचा शोध घेऊन अंगच्या कल्पकतेच्या आधारे नवीन कौशल्य विकसित करण्यासाठी पुरेसा वेळ मिळू लागला. अशी कौशल्ये आत्मसात केलेल्या व्यक्तीकडे त्यांच्या विशिष्ट कौशल्यावर आधारित कामे सोपवली गेली. त्यामुळे मातीचे भांडी बनवणारे, मणी बनवणारे यासारखे कारागीर तयार झाले. नवाश्मयुगीन काळातील मातीची भांडी आणि मातीच्या वस्तू घरातील स्त्रियांनी हाताने घडवलेल्या होत्या असे मानले जाते. बघा इथे चित्रामध्ये दाखवले. परस्पर सहकार्यावर आधारलेले जीवन. गावातील शेतकरी आता गरजेपेक्षा अधिक अन्नधान्य पिकवत होते. शेतीची अवजारे बनवणे, ती दुरुस्त करणे या आणि इतर अनेक कामांसाठी त्यांना कुशल कारागिरांची गरज होती. कारागिरांना कामाचा मोबदला अन्नधान्याच्या किंवा वस्तूंच्या स्वरूपात दिला जाई. कारागिरांना विविध वस्तू बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल दुरून आणावा लागत असे. त्याची किंमतही अन्नधान्य आणि वस्तू यांच्या देवाणघेवाणीतूनच चुकवली जात असे. त्यातून खरेदी आणि विक्री यासाठी विनिमयाची पद्धत रूढ झाली. तेव्हा कच्चा माल, तयार वस्तू, दैनंदिन उपयोगाच्या अन्न वस्तू इत्यादी इतर ठिकाणाहून आयात करण्याची गरज भासे. तेव्हाही विनिमयाची हीच पद्धत उपयोगात आणली जात असे. मीठ ही अत्यावश्यक गोष्ट.
बहुतेक गावांना मीठ दूरवरून आणावे लागत असे. मिठाचे व्यापारी मिठाच्या मोबदल्यात मिळालेल्या वस्तूंचाही वापर करत. मिठाच्या व्यापारामुळे नवअश्मयुगातील व्यापार विस्तारायला मदत झाली. गावातील व्यापाराची आणि साधनसंपत्तीच्या वाटपाची ही व्यवस्था सुरळीत चालावी म्हणून गावातील लोकांनी एकमेकांची सहकार्य करावे याचे नियम तयार झाले. या नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे गेली त्यांना गावाचे कर्तव्य पण मिळाले. गावाच्या संरक्षणाची जबाबदारी अशा कर्त्या व्यक्तींवर सोपवली गेली. अशा तऱ्हेने गावाची शासन व्यवस्था निर्माण झाली. नवअश्मयुगातील गावांच्या भोवती असलेल्या संरक्षण भिंतीचे आणि खंदकाचे पुरावे मिळाले आहेत. पूर, जंगली जनावरे तसेच गुरे चोरून नेणारे बाहेरचे लोक यांच्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी या भिंती बांधले जायच्या. घरांची रचना. नवअश्मयुगाच्या सुरुवातीला कुडाची घरे बांधली जात होती. पुढे अन्नधान्याच्या विपुलतेमुळे लोकसंख्या वाढली. गावे स्थिरावत आणि विस्तारात गेली. काही काळानंतर कच्च्या विटांची चौकोनी घरे बांधली जाऊ लागली. काही घरांमध्ये एकापेक्षा अधिक खोल्या बांधल्याचेही दिसते. 2 घरांमध्ये बहुधा फारसे अंतर नसावे. हवामानाच्या स्थानिक वैशिष्ट्यांना अनुसरून घराची बांधणी स्थानिक बदलही आढळतात. बघा इथे चित्रामध्ये तुम्हाला दाखवलंच आहे. इथे काय जमिनीतील अवशेष आणि खोलखांब यांच्या खुणांच्या आधारे तयार केलेल्या चौकोनी घराचे कल्पना चित्र. आणि त्यानंतर इथे बलुचिस्तानातील मेहेरगड येथील नवअश्मयुगीन वसाहत. त्यानंतर गाव, नातेसंबंध आणि कुटुंब. घराच्या आणि गावांच्या रचनेच्या आधारे असे अनुमान करता येते की संपूर्ण गावातील लोक सर्वसाधारणपणे एकाच कुळातील असत. म्हणजेच गावातील सर्व सदस्य एकमेकांचे नातेवाईक असत. त्या अर्थाने संपूर्ण गाव हे एक विस्तारित कुटुंब होते. एका घरात राहणारे सदस्य निकटच्या नातेसंबंधाने जोडलेले असत. परंतु त्याचवेळी त्या गावातील विस्तारित कुटुंबाचेही सदस्य असत. मृत व्यक्तीला घरात किंवा घराच्या अंगणात पुरत असत. व्यक्तीचा कुटुंबाशी असलेला संबंध मृत्यूनंतरही तुटू नये असा उद्देश त्यामागे असा. मृत्यूनंतरच्या आयुष्यात उपयोगी पडाव्यात या समजुतीने विविध वस्तूही मृतासोबत पुरण्यात येत असत. त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आहे स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती. त्यामध्ये आपण काय बघणार आहोत? धातूंचा वापर, चाकावर घडवलेली भांडी, व्यापार आणि वाहतूक, नगरांचे उद्यान आणि लिपी, नागरी समाज व्यवस्था. सर्वात पहिले बघा धातूंचा वापर. माणसाने सर्वप्रथम वापरात आणलेला धातू कोणता याबद्दल आपल्या मनात खूप कुतूहलता असते. युरोपमधील संग्रहालयामध्ये जमा झालेल्या पुराणवस्तूंच्या संग्रहाचे वर्गीकरण करण्यासाठी ख्रिश्चन थॉमसन नावाच्या अभ्यासकाने त्रियुग पद्धती नावाची पद्धत अंमलात आणली. त्याने त्या वस्तूंची वर्गवारी 3 टप्प्यामध्ये केली. दगडाची हत्यारे म्हणजे अश्मयुग, तांब्याची हत्यारे आणि इतर वस्तू ताम्रयुग आणि लोखंडाची हत्यारे आणि इतर वस्तू लोहयुग. ही वर्गवारी ठरवताना दगडाची हत्यारे आधीच्या काळातील, तांब्याची हत्यारे आणि वस्तू यांचा काळ त्यानंतर आणि लोखंडाची हत्यारे आणि वस्तू यांचा काळ सर्वात नंतरचा हे थॉमसनने सप्रमाण दाखवून दिले. त्यानुसार अश्मयुग, ताम्रयुग आणि लोहयुग अशी नावे कालखंडांना दिली गेली. त्यामुळे सर्वसाधारणपणे अशी एक समज तयार झाली की तांबे हा सर्वप्रथम वापरात आणलेला धातू होय. तर सर्वात पहिले वापरात आणलेला धातू कोणता आहे? तांबे. हे लक्षात ठेवायचे. प्रत्यक्षात मात्र सोने हा वापरात आणलेला पहिला धातू आहे. सोने निसर्गात अत्यंत गरम असल्यामुळे त्याचा उपयोग हत्यारे, अवजार बनवण्यासाठी करता येण्यासारखा नव्हता. सोन्यानंतर माणसाला अशा एका धातूचा शोध लागला की ज्यापासून त्याला हत्यारे, अवजार बनवता येणे शक्य झाले. तो धातू म्हणजे तांबे. हे पण लक्षात ठेवायचे तुम्हाला. ज्या काळात तांबे वापरायला सुरुवात झाली त्या काळाला ताम्रयुग असे म्हटले जाते. चाकावर घडवलेली भांडे. ताम्रयुगाचा काळ हा नवनव्या शोधांचा आणि वेगाने होणाऱ्या बदलांचा होता. याच काळात लागलेले अत्यंत महत्त्वाचा शोध म्हणजे चाक. हे सर्वसाधारणपणे मान्य केले जाते की चाकाचा उपयोग मातीची भांडे घडवणाऱ्या व्यक्तींनी सर्वप्रथम केला. वाहनासाठी चाकाचा उपयोग त्यानंतर काही काळाने सुरू झाला. असं बघा इथे चित्रामध्ये दाखवलं आहे चाकावर भांडी बनवताना.
त्यानंतर व्यापार आणि वाहतूक. भांडी चाकावर घडवायला लागल्यानंतर त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करणे शक्य झाले. या काळात सुबक आकाराची आणि सुंदर नक्षीदार रंगीत भांडी घडवली जाऊ लागली. ही भांडी आणि इतर विविध वस्तू बनवणारे कुशल कारागीर कामाच्या सोयीसाठी गावात एके ठिकाणी वस्ती करू लागले. आपण असे म्हणू शकतो की गावामध्ये कुशल कारागिरांच्या वस्तीचा आणि वस्तूंच्या उत्पादन केंद्रांचा एक खास विभागच तयार झाला. परंतु हे ज्या गावामध्ये कच्चा माल सहज उपलब्ध होत होता आणि जी गावे व्यापाराच्या दृष्टीने अधिक सोयीची होती त्या गावांमध्ये घडले, त्या गावांचा विस्तार झाला. वस्तूंचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्यानंतर व्यापारातही वाढ झाली. त्यामुळे वाहतुकीच्या पद्धतीत बदल होणे गरजेचे होते. याच काळात चाकांच्या गाड्या वापरायला सुरुवात झाली. नगरांच्या उद्योग आणि लिपी. दूरवर पसरलेला व्यापार, मालाची जलद वाहतूक आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादनांची केंद्रे यामुळे अनेक प्रकारची कामे करणारे लोक एके ठिकाणी आणि वाढलेल्या व्यापाराच्या आणि उत्पादनाच्या कायमस्वरूपी नोंदी ठेवणे आवश्यक झाले. सांकेतिक खुणा आणि चिन्हे यांचा वापर नोंदी करण्यासाठी आधीच्या काळातही होत होताच. सांकेतिक खुणा असलेल्या खापरे उत्खननात मोठ्या संख्येने मिळतात. व्यापार आणि उत्पादन यांच्या झालेले वाढ आणि नोंदी ठेवण्याचा वाढता व्याप यासारख्या कारणामुळे आधीपासूनच वापरात असलेल्या सांकेतिक खुणा आणि चिन्हे यामध्ये सुधारणा केल्या गेल्या. त्यांच्यावर संस्करण केले गेले. अशा रीतीने प्रत्येक संस्कृतीची आपापली लिपी तयार झाली. बघा इथे चित्रामध्ये तुम्हाला दाखवलंय. चाकांवर चालणाऱ्या गाड्या सर्वप्रथम मेसोपोटेमियात उपयोगात आणल्या होत्या. तर कुठे उपयोगात आणल्या हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. त्यानंतर हडप्पा संस्कृती, सिंधू संस्कृती. हडप्पा संस्कृती म्हणजे सिंधू संस्कृती ही भारतीय उपखंडाची सर्वाधिक प्राचीन संस्कृती होती. त्या संस्कृतीमध्ये चाकांची खेळणी बनवली जात होती. त्यानंतर नागरी समाजव्यवस्था. व्यापारातील भरभराट हे जगातील प्राचीन नागरी संस्कृतीचा उदय आणि विकास होण्यामागचे एक प्रमुख कारण होते. हे खरे, परंतु त्या नागरी संस्कृतीचा पाया नवा अश्मयुगातील कृषी संस्कृतीवर आधारलेला होता. कृषी संस्कृतीत रुजलेल्या श्रद्धा नागरी संस्कृतीतही अबाधित राहिल्या. व्यापाराच्या भरभराटीतून समृद्ध झालेल्या नगरांमध्ये कृषी संस्कृती रुजलेल्या श्रद्धांवर आधारलेले सामूहिक आचार आणि उत्सव यांना अधिक महत्त्व मिळाले. अनेक नगरांमध्ये अतिभव्य मंदिरे उभारली गेली. त्या नगरांच्या शासन व्यवस्थेचे अधिकारही मंदिर प्रमुखाच्या हातात एकवटले. त्यानंतर पुढे मंदिराचे प्रमुख पद आणि राजपद ही दोन्ही पदे एकाच व्यक्तीकडे गेले. जगातील प्राचीन नागरी संस्कृतीची ही सुरुवात होती. या संस्कृतीचा सविस्तर माहिती आपण पुढील पाठात घेऊ. त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आहे, लास्ट चॅप्टर आहे आपलं ऐतिहासिक काळ. यामध्ये आपण काय बघणार आहोत? संस्कृती म्हणजे काय, नद्यांच्या खोऱ्यांमधील नागरी संस्कृती, विविध संस्कृती, मेसोपोटेमिया, इजिप्त आणि चीन, हडप्पा, खेळ आणि मनोरंजन. आपण दुसऱ्या पाठात पाहिले की ज्या काळात इतिहास लिहिण्यासाठी ग्रंथ, हस्तलिखिते इत्यादीमधून लिखित पुरावा उपलब्ध होतो त्या काळात ऐतिहासिक काळ असे म्हणतात. तर ऐतिहासिक काळ माहितीच आहे आपल्याला. सर्व प्राचीन नागरी संस्कृतीमध्ये विकसित लिपींच्या आधारे लेखन केले जात होते. म्हणजे नागरी संस्कृतीच्या उदयाबरोबर नवा अश्मयुगाचा प्रागैतिहासिक काळ संपून ऐतिहासिक काळ सुरू झाला असे स्पष्ट होते. संस्कृती म्हणजे काय? मानव आणि इतर प्राणी यांना त्यांच्या गरजा भागवण्यासाठी त्यांच्या भोवतालचा परिसर आणि निसर्ग यांच्यावर अवलंबून राहावे लागते. परंतु त्या गरजा भागवताना इतर प्राणी त्यांच्या परिसर आणि निसर्ग या दोहोंमध्ये विशेष बदल करत नाही. उदाहरणार्थ अस्वल गुहेत राहते, माकड झाडावर राहते, माणूस मात्र घर बांधतो. म्हणजे माणूस त्याच्या परिसराचे नैसर्गिक स्वरूप काही प्रमाणात बदलतो. निसर्गात मिळणारे अन्नपदार्थही तो इतर प्राण्यांप्रमाणे कच्चे खात नाही. तो ते अन्नपदार्थ भाजतो, शिजवतो. म्हणजेच कच्च्या अन्नपदार्थावर तो संस्करण करतो. अशा पद्धतीने तो विविध पदार्थांवर संस्करण करत असतो. दगड, धातू इत्यादीवरील संस्करण करून विविध हत्यारे आणि वस्तू
बनवतो. मातीपासून भांडी, विटा आणि इतर अनेक वस्तू तयार करतो. कापसापासून सूत आणि सुतापासून कापड तयार करतो. थोडक्यात म्हणजे जे निसर्गातून मिळते त्याचे स्वरूप तो स्वतःच्या गरजेनुसार बदलून घेतो. हे करण्यासाठी त्याला कौशल्याची आवश्यकता असते. हवी ती वस्तू घडवण्यास आधी त्याला विचार करावा लागतो. ती वस्तू प्रत्यक्ष घडवण्यासाठी त्याला श्रम करावे लागतात. विचार, कौशल्य आणि श्रम यांच्या परंपरेतून अनेक कलांची निर्मिती झाली. या कला आणि परंपरा यांचे ज्ञान प्रत्येक पिढीने पुढच्या पिढीकडे सोपवले. त्यासाठी झालेल्या वैचारिक देवाणघेवाणीतून भाषाही समृद्ध होत गेली. विविध कला, कौशल्य आणि परंपरा यांचे अनेक पिढ्यांकडून मिळालेले ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या आधारे निर्माण झालेली जीवन पद्धती म्हणजे संस्कृती होय. आता संस्कृती म्हणजे काय हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर नद्यांच्या खोऱ्यांमधील नागरी संस्कृती. नवाश्मयुगीन संस्कृती कृषीप्रधान जीवनावर आधारलेल्या होत्या. शेतीचे उत्पादन चांगले होण्यासाठी सुपीक जमिनीची आणि बारमाही पाणी पुरवठ्याची आवश्यकता असते. साहजिकच नवाश्मयुगीन मानवाने नद्यांच्या काठावर गावे वसवली. नद्यांच्या खोऱ्यांमध्ये नवाश्मयुगीन संस्कृतीचा विकास झाला. विविध कौशल्याच्या आधारे उत्पादनातील वाढ, चाकाचा उपयोग, व्यापारातील भरभराट, विकसित लिपीचा उपयोग इत्यादी गोष्टीमुळे नवाश्मयुगीन संस्कृतीमधील नागरी संस्कृती उदयाला आले. जगातील 4 प्रदेशांमध्ये बघा इथे तुम्हाला मॅप दाखवला आहे. साधारणपणे एकाच कालखंडात म्हणजेच इसवी सनापूर्वी सुमारे 3000 वर्षापूर्वी नागरी संस्कृती उदयाला आले. मेसोपोटेमिया, इजिप्त, भारतीय उपखंड आणि चीन हे ते 4 प्रदेश आहेत. तो कोणते 4 प्रदेश हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. नद्यांच्या काठाने विकसित झाल्या म्हणून या प्रदेशातील प्राचीन नागरी संस्कृती नद्यांच्या खोऱ्यांमधील नागरी संस्कृती असे म्हणतात. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं. त्यानंतर विविध संस्कृती. मेसोपोटेमिया आणि इजिप्त, चीन आणि हडप्पा. मेसोपोटेमिया हे एखाद्या देशाचे नाव नसून एका प्रदेशाचे नाव आहे. मेसोपोटेमिया याचा अर्थ 2 नद्यांच्या मधला प्रदेश म्हणजे दुआब. प्राचीन मेसोपोटेमिया म्हणजे टायग्रीस आणि युफ्रेटिस या 2 नद्यांमधील प्रदेश. या दोन्ही नद्या प्रामुख्याने तुर्कस्तान, सिरिया आणि इराक या प्रदेशांमधून वाहतात. हे तुम्हाला सगळं लक्षात ठेवायचं आहे. मेसोपोटॅमियामध्ये उरुक आणि निप्पूर यासारखी प्राचीन नगरे आहे. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे. या नगरांमध्ये अतिशय समृद्ध अशी संस्कृती नांदत होती. इजिप्त. त्यानंतर इजिप्त. आफ्रिका खंडातील उत्तरेला सहारा वाळवंटाच्या पूर्व भागातून नाईल नदी वाहते. तो कोणती नदी वाहते? तुम्हाला जर विचारलं आफ्रिका खंडातील उत्तरेला सहारा वाळवंटाच्या पूर्व भागातून कोणती नदी वाहते, तर नाईल नदी वाहते. तिच्या खोऱ्यात जगातील एक समृद्ध प्राचीन नागरी संस्कृती बहरली. ती संस्कृती म्हणजे इजिप्तची प्राचीन संस्कृती. नाईल नदीला दरवर्षी पावसाळ्यात पूर येतो. नाईल तिच्या काठावर जो गाळ आणून टाकते, त्यामुळे तिच्या काठची जमीन अत्यंत सुपीक झालेली आहे. इजिप्तमधील प्राचीन संस्कृतीचे लोक ठिकठिकाणी बंधारे घालून नाईलच्या पुराचे पाणी साठवत असत. त्यामुळे गाळ खाली बसला की त्या पाण्याचा वापर सिंचनासाठी केला जाई. त्यानंतर चीनमधील होयांग हो नदीच्या खोऱ्यात चीनच्या नागरी संस्कृतीचा विकास झाला. चीनी परंपरेनुसार हुआंगदी या राजाने शेती, पशुपालन, चाकाची वाहने, नौका, वस्त्रे इत्यादींची सुरुवात केली. त्याच्या राणीने रेशीम उत्पादन आणि रेशीम रंगवण्याचे तंत्र शोधून काढले असे चीनी लोक मानतात. चीनमधील लोयांग, बीजिंग आणि चांगान ही शहरे महत्त्वाची होती. त्यानंतर हडप्पा संस्कृती. भारतीय उपखंडातील सर्वात प्राचीन संस्कृती म्हणजे हडप्पा संस्कृती या नावाने ओळखल्या जाते. ही सिंधू नदीच्या खोऱ्यात विकसित आहे. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित आहे, तर सिंधू नदी. त्यानंतर या संस्कृतीचे पंजाबमधील हडप्पा आणि सिंधमधील मोहनजोदडो ही स्थळे प्रथम उजेडात आली. आता ती पाकिस्तानात आहे. गुजरातमधील लोथल आणि धोलावीरा, राजस्थानमधील कालीबंगन ही या संस्कृतीची भारतातील काही प्रसिद्ध स्थळे आहे. हे सर्व तुम्हाला लक्षात ठेवायचे कुठे आहे ते. या संस्कृतीच्या नगरांची रचना आखीव होती, एकमेकांना समांतर काटकोनात छेदणाऱ्या.
रस्त्यामुळे तयार झालेल्या चौकोनी जागेत घरे बांधलेली असत. धान्याची प्रचंड मोठी कोठारे, प्रशस्त घरे ही या नगरांची वैशिष्ट्ये होती. सांडपाणी वाहून नेण्यासाठी झाकलेली गटारे, घरोघरी स्नानगृहे, शौचालय आणि सार्वजनिक आरोग्याची काळजी घेणारी व्यवस्था होती. व्यवस्थित बांधून काढलेल्या खाजगी आणि सार्वजनिक विहिरी होत्या. नगरांचे 2 ते 4 स्वतंत्र विभाग असत. प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी असे. मातीची पक्की भाजलेली खणखणीत वाजणारी भांडी हे हडप्पा संस्कृतीचे वैशिष्ट्य होते. या भांड्यांचा रंग लाल असून त्यावर पिंपळपान, माशांचे खवले यासारख्या आकृतीची सुबक नक्षी काढलेली असे. विविध प्रकारच्या रंगीत दगडांपासून बनवलेली मणी आणि कासे या धातूंच्या वस्तू बनवण्यात हडप्पा संस्कृतीचे कारागीर अत्यंत कुशल होते. त्या वस्तूंना मेसोपोटेमियात खूप मागणी होती. हडप्पा संस्कृतीच्या देवदेवतांची नावे माहीत नसली तरी ते लोक मातृदेवता आणि पशुपती यांची पूजा करत असावे हे तुम्हाला लक्षात ठेवायचे असे. तिथे मिळालेल्या मातीच्या मूर्ती आणि मृदा यांच्या आधारे मानले जाते. बघा इथे चित्र दाखवले. हडप्पा काले मृदा व मूर्ती. त्यानंतर खेळ आणि मनोरंजन. प्राचीन नगरी संस्कृतीमध्ये खेळ आणि मनोरंजनाचेही विविध प्रकार होते. त्यामध्ये प्रामुख्याने शिकार आणि कुस्ती हे 2 प्रकार होते. सिंहाची शिकार करताना राजा इथे चित्रात दाखवले आणि त्यानंतर कुस्ती करणारे मल्ल. आणि या चित्रात काय दाखवलं? मेसोपोटॅमियातील ऊर येथील उत्खननात सापडलेल्या इसवी पूर्व 2600च्या सुमाराचा पट आणि सोंगट्या या वस्तू. त्याखेरीज पट आणि सोंगट्यांचे खेळही खेळले जात. प्राचीन इजिप्तमध्ये सेनात नावाचा बुद्धिबळाशी साम्य असलेल्या सोंगट्या आणि पट घेऊन खेळला जाणारा खेळ लोकप्रिय होता. प्राचीन चीनमध्ये पट आणि सोंगट्या घेऊन खेळण्याचे विविध प्रकार होते. मेसोपोटॅमिया आणि हडप्पा संस्कृतीमध्येही पट आणि सोंगट्यांचे खेळ लोकप्रिय होते. बघा इथे चित्रामध्ये तुम्हाला दाखवलं हडप्पाकालीन खेळणे. त्यानंतर हडप्पाकालीन खेळणे. हडप्पा संस्कृतीच्या स्थळांच्या उत्खननामध्ये मुलांची विविध प्रकारची खेळणेही मिळालेली आहेत. त्या खेळण्यांमध्ये मातीची भिंगरी, शिट्ट्या, खुळखुळे, बैलगाडी, चाकांवरचे प्राणी व पक्षी यासारख्या वस्तूंचा समावेश आहे. त्यानंतर प्राचीन नागरी संस्कृतीमध्ये खेळांप्रमाणेच संगीत आणि नृत्य यांनाही खूप महत्त्व होते. कोणत्याही उत्सव प्रसंगी संगीत आणि नृत्य यांचे आयोजन आवश्यक असते. त्या काळी अनेक प्रकारची वाद्ये वापरात होती. बालाग नावाचे एक तंतुवाद्य मेसोपोटॅमियातील प्रचलित होते. तर हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं ना. सारंगी हेही एक प्राचीन तंतुवाद्य आहे. त्याखेरीज झांजा, खुळखुळे, बासरी, ढोल अशी अनेक प्रकारची वाद्ये वाजवले जात असत. इजिप्तच्या राजांना फॅरो असे म्हणतात. बघा इजिप्तच्या राजांना काय म्हणत असते तर फॅरो. विशेष उत्सव प्रसंगी स्वतः फॅरोसुद्धा नृत्यामध्ये सहभागी होत असे. हडप्पा संस्कृतीमध्ये सुद्धा नृत्याला विशेष महत्त्व होते असे अनुमान मोहनजोदडो येथे उत्खननात मिळालेल्या नर्तिकेच्या कांस्य मूर्तीच्या आधारे करता येते. आपण आतापर्यंत अश्मयुगापासून सुरू झालेल्या मानवी संस्कृती ही विकसित नागरी संस्कृतीच्या टप्प्यापर्यंत येऊन पोचली याचा आढावा घेतला. इयत्ता 6वीमध्ये आपण भारतीय उपखंडात विकसित झालेल्या हडप्पा संस्कृतीचा अधिक सविस्तर अभ्यास करणार आहोत. तसेच भारताच्या प्राचीन इतिहासाचाही अभ्यास करणार आहोत. बघा इथे तुम्हाला चित्र दाखवले बालाक. मेसोपोटॅमियातील ऊर या नगराच्या उत्खननात मिळालेल्या सोन्याचा बालाक हे 11 तारांचे वाद्य होय. त्यांची उंची साधारणपणे 2.1 मीटर इतकी आहे. याच काळात इसवी पूर्व सुमारे 2650 असा होता. चित्रातील बालाक पुआबी नावाच्या राणीच्या थडग्यातून मिळाले. तर याचप्रमाणे आपलं इयत्ता 5वीचं संपूर्ण बुक हे कंप्लीट झालं आहे. तुम्हाला कसं वाटलं आजचं लेक्चर हे सांगायला विसरू नका. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.